आणि महत्त्वाचं म्हणजे हॉटेल व्यवसाय हा एकच व्यवसाय यांचा नाही आहे. तर यांनी सुरुवात जी केलेली होती ती पानटपरीपासून केली होती. त्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे त्यावेळेस घरची परिस्थिती नसल्यामुळं 11वीतून आयटीआय सोडला. त्यानंतर मग आपलं सिमेंट टाक्याचा व्यवसाय होता, तो करत करत पान स्टॉल चालू केलं गावात. लॉकडाऊनमध्ये बंद केलं. त्यानंतर मग मला आता काहीतरी व्यवसाय मग गाई शेती बघत होतो. मग मला हॉटेल चालू करून त्यानंतर 3 वर्ष हॉटेल चालवलं. असा विचार केला की बाबा आपल्या इकडं आता सध्याला मच्छी चिकन मटन प्रत्येक हॉटेलवर झालं, काहीतरी एक नवीन कन्सेप्ट आणून. त्यानंतर मग काय करायचं मग मी असा विचार केला की मी आता आमच्या पाहुण्याचा कोणाचा देवदेव होता, त्यावेळेस देवळावर जेवणासाठी गेलो, त्यांचं आमंत्रण होतं. विचार केला ही जेवण आपण हॉटेलमध्ये ठेवलं, समोर कापलं गिऱ्हाईकांना. आता काय झालं आहे, आपण काय विकतोय हॉटेलवाले काय विकतायत हेच काही लोकांना माहीत नाही. बरं. हां, त्याच्यामुळे मी ठरवलं की बाबा समोर कापायचं, समोर शिजवायचं, ग्राहकांना द्यायचं. अशी कन्सेप्ट मी डोक्यात आणली. त्यातल्यात मला सोशल मीडियाचा खूप म्हणजे नाद होता. आणि सोशल मीडियाची मला वाटतं आता जी काय आहे मी सक्सेस ते 70% सोशल मीडिया, 30% माझं वैयक्तिक. आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, ज्या वेळेला यांनी ट्रेंड आणला ढवारा मटण असेल किंवा नाद करते का, हा जो हे पर्टिक्युलर नाद करते का हे डायलॉग जे आहे ना संपूर्ण महाराष्ट्रभर पोचलं. त्याच्यानंतरनं हॉटेल व्यावसायिकांमध्ये एक ट्रेंडच निर्माण झाला की माझं हॉटेल सुद्धा सोशल मीडियावर गाजलं पाहिजे आणि माझं हॉटेलसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. हे प्रत्येक हॉटेल मालकाला वाटायला सुरुवात झाली. ते फक्त आणि फक्त लक्ष्मणमुळेच. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, पानटपरी, त्याच्यानंतरनं सिमेंटच्या टाक्या बनवून विकणं आणि त्यानंतरनं हॉटेलचा व्यवसाय. एकदम कमी वयामध्ये ह्यांनी सगळं सुरू केलेलं आहे. व्यावसायिक म्हणून स्वतःची ओळख त्यांनी कमी वय असताना स्वतःला दाखवलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. तुमच्या घरच्यांची सुद्धा साथ तुम्हाला तेवढीच मिळालेली आहे. पण तुम्ही पुढे शिक्षण काय केलं नाही?